नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी आहे चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला खमंग असा झुणका दाखवणार आहे. त्यासाठी ते एक वाटण बनवून घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली, हिरवी मिरची आणि लसूण, ते सगळं साहित्य मी खलबत्त्यात बारीक करून घेणार. चवीनुसार मीठ. ते मिक्सरला बारीक करताना मिक्सरचं बटन चालू बंद करून थोडं ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं. त्यावर तेल टाकायचं. यामध्ये बारीक कट केलेला कांदा गॅसच्या आत मोठी ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. इथं व्यवस्थित असा कांदा परतवला गेलेला. गॅसच्या आता एकदम कमी करायची. यामध्ये आता हे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक केलेलं टाकायचं. परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत. पण गॅसचं एकदम कमी ठेवायचं. आता यामध्ये हळद टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं गरजेनुसार. इथं सर्व साहित्य बारीक करताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही. थोडीशी उकळी द्यायची. साईडला उकळी यायला सुरुवात झालेली. आता इथं थोडं असं बेसन पीठ टाकायचं. असं थोडं टाकत राहायचं आणि असं हलवत राहायचं. गॅसची आच कमीच ठेवायची. पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या याच्या. इथं बेसन पीठ टाकल्यानंतर बेसन पीठ टाकताना एखादा मिनटं आणि वरती 2-3 मिनटं छान असं शिजून झालेलं आहे. जास्त वेळ शिजायची गरज नाही. तर छान असं हे तवा पिठलं तयार झालेलं आहे. गॅस बंद. भातासोबत खायला, चपातीसोबत, भाकरीसोबत एकदम टेस्टी असं. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा. आणि छान असं झणझणीत पिठलं बनवा. कसं झालं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.